की मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी MIDCनं लगेच टेंडर नोटीस काढली. किती घराची, किती स्क्वेअर फूट? 300 स्क्वेअर फूट घरं लोकांना. आणि इथे 1500 स्क्वेअर फुटाचं महसूल मंत्री महोदयांनी धोरण आणलेलं असताना 300 स्क्वेअर फुटाची या ठिकाणी, ते पण कोणाकडे? बिल्डरकडे. बिल्डर शोधणार आहेत. एवढी काय घाई आहे? आणि नवी मुंबईतल्या MIDCमध्ये कशाला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शोधायला लागतो? वागले इस्टेट आहे, तिथे पलीकडे मिराला MIDC आहे, वसईला आहे, कल्याण डोंबिवलीला आहे, अमरनाथला आहे, बदलापूरला आहे, मुरबाडला आहे. त्या सगळ्या MIDC करता येतं धोरण. आणि MIDCचा धंदाच नाही हा. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा, स्थगित करा नाही, रद्द करायचं पत्र दिले. आणि लोकांनी माझ्याकडे फार तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्याकडे बऱ्याचशा पक्षाच्या लोकांनी, ऑल पार्टी लोकांनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे. आता तर कर केलेला आहे. कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात, हे होऊ देणार नाही आम्ही. लक्षात आलं का? ही माझ्या त्याला भेटलं पूर्ण तीव्र विरोध आहे. आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा. काय बोलतो मी? पैसे कमवण्याचा कट आहे. आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी. सर, जर का त्याच्यातून जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रीपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईल. कारण आणि ती काही वेळ येणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील आणि मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल. ज्याला माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्याला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं निर्मित करायचे धोरण घेतले असताना या MIDCच्या लोकांना कसली अक्कल सुचली? का घाईघाईने निर्णय घेतला? या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना तरी विश्वासात घेतलंय का? मंत्रिमंडळाकडे नोट आली का? अशा प्रकारचं म्हणजे बावनकुळे साहेबांनी हा धोरण घेताना मंत्रिमंडळाची संमती घेतली. MIDCच्या कोणी अक्कलकाळी बेअक्कलनी ही हुशारी केलेली आहे, त्याला निश्चितपणे विचारायची गरज आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून संदीप नायकाच्या नेतृत्वाखाली या 15-20 दिवसांमध्ये लाखो लोकांचा मोर्चा सिम्बॉलिक निघणार आहे. आता मी सांगणार आहे का तुम्ही मोर्चा काढू नका, की मोर्चा काढला म्हणजे राज्य शासनाचा मी मंत्री आहे म्हणजे मंत्र्याच्याच मुलांनी एखादा मोर्चा काढला तर ती शोभासारखी बाब नाही. तर मी त्यांना कन्व्हिन्स करणार आहे किंवा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर या तुमच्या व्यथा आम्ही मांडू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू.